हॅलो हॅलो, ओ काका, तो रेडिओचा आवाज कमी करा जरा. एक तर तुमचे फोन घ्यायचे, त्यात तुमचा हा माज. बोलायचं तर असंच बोला. हॅलो हॅलो, जरा मोठ्यानं बोलता का, मला ऐकू येत नाही. हॅलो. फोन घेतलेले 8 आणे आणि फोन केलात तर ₹1.5 द्यावा लागेल. हो माहिती आहे, हो कळलंय. हॅलो, हा बोला बोला, हा बोला. काय काय सांगताय काय? हा ठीक आहे पोचतो मी. थँक्यू. नोकरी लागली. आता खेळ सुरू. अहो ताई सर, द्या की पिशवी. नाही मी देणार. दार द्या की माझ्याकडे. अहो ताई, द्या की पिशवी. नाही देणार मी सर्जेराव. काय ताई तुम्ही पण. हक्क, एवढी मोठी पिशवी स्वतः का उचलून नाही? सर्जेराव आहेत ना. अहो मी मागून पळत आलो त्यांच्या, पण त्या पिशवी सोडायला तयार नाही. आईसाहेब, डाळं, खोबरं, पोहे, सगळं चिवड्याचं सामान आहे आणि लाडवाचं सुद्धा. अरे वा, पण लाडू वळायला मदत करशील ना? अहो, आता लाडू वळायची गरजच नाहीये. लाडू वळताना तुमची बोटं दुखतात की नाही हे बघा, म्हणून मी एक गंमत आणली आहे. काय? हे बघा, आता लाडू वळायची गरजच नाहीये. आपण सारण यात थापायचं आणि सरळ वड्या पाडायच्या. झालं काम, सोपं. अरे वा, हे कुठे मिळालं तुला? हल्ली बाजारात सगळं मिळतं, फक्त शोधायला हवं. काय एक नवीन कल्पना सुचतात तुला. बघितलं ना सर्जेराव? अहो मग ताई साहेब आहेतच हुशार. अहो घरात हुशार, ऑफिस मध्ये पण हुशार. बस झालं का? द्या पिशवी, द्या आत नेऊन ठेवा. बर ताई साहेब. आईसाहेब, किचन मधल्या पहिल्या ड्रॉवर मध्ये ठेवून देते साचे. हा, तुम्हाला लागतील तेव्हा काढून घ्या, नाही तर मग मला विचारा. राजनंदिनी, अगदी गृहकृत्य दक्ष झाली असतो. पण लग्नाचं काय? लग्नाचं काय? अगं म्हणजे लग्न कधी करणार आहेस तू? जरा मनावर घे आता. एखादा चांगला मुलगा निवडून संसार सुरू कर तुझा. किती दिवस इथलंच सगळं करत बसणार आहेस? लग्न असं ठरवून जमतं का आईसाहेब? का नाही? आतापर्यंत किती फोटोज दाखवले तुला, पण तुला मुलगाच पसंत पडत नाही. आईसाहेब, मुलांचे फोटो बघून मी नाही निवड करू शकणार. ती व्यक्ती आपसूक माझ्या समोर येऊन अशी उभी राहायला हवी. मला असं आतून मनातून वाटायला हवं की हीच ती व्यक्ती जिच्याशी मला लग्न करायचंय. मगच होईल माझं लग्न. अगं पण एखादा मुलगा फोटोत सुद्धा तुला आवडू शकतो ना? आईसाहेब, फोटो बघून लग्न करता आलं असतं ना तर प्रत्येक मुलीनं फिल्म स्टारच निवडला असता. आपल्यासाठी प्रत्येकासाठी कुठे ना कुठेतरी कुणीतरी बनलं असतं आणि योग्य ती वेळ आल्यावरच ती व्यक्ती आपोआप आपल्या समोर येऊन उभी राहते. पण मग अशी व्यक्ती कशी ओळखणार आहेस तू? जी व्यक्ती कायम माझ्या स्मरणात राहील. डोळे मिटल्यावरही ज्या व्यक्तीला आपण पाहू शकतो तेच तर खरं प्रेम. आईसाहेब, अशीच व्यक्ती आयुष्यभर आपली साथ देते. वेगळेच विचार आहेत बाई तुझे, पण तुझ्या मनासारखं होऊ दे लवकर. हो, पण आईसाहेब, आता ती व्यक्ती कुठे असेल, कशी असेल हे मात्र मी सांगू शकत नाही. तुमची सगळी कामं कळाली आहेत. ही तुमची जागा. ही माझं काम काय डेस्कवर बसून करण्याचं नाही. सगळ्या गोष्टी तुम्हीच नका ठरवू. काय साहेबांनी सांगितलंय तेवढं करा. मला साहेबांना भेटायचं होतं. त्यांनीच सांगितलंय तुम्हाला ऑफिस आणि तुमची जागा दाखवायला. नाही, मला वेगळ्या कामासाठी भेटायचं होतं. खूप महत्वाचं आहे. केबिन मध्ये आहेत बघा, भेटतायत का? कुठे केबिन? कम इन. सर, गुड मॉर्निंग. बोल. सर, मी गजेंद्र पाटील. माझ्याकडे काम करणाऱ्या माणसांची सगळी माहिती असते मला. सर, एक सांगायचं होतं. तुझं काम समजावून सांगायला शिरपूरकरला सांगितलंय. जा बघून घे. नाही, मी बघितलं सर. म्हणजे माझ्या डेस्कवरचा कम्प्युटर पण मी बघितला. एक सजेशन होते सर. आज तुझा पहिलाच दिवस आहे ना? हो. आणि आज तुझ्याकडे माझ्यासाठी सजेशन आहे. काम तरी सुरू केलंयस का?
नाही काम सुरू केलं ना सर, पण पहिल्या स्टेपला अडलो म्हणजे काय, बेटर सुचलं मला. कसं आहे सर, आता आपण टेक्निकली खूप ॲडव्हान्स होत चाललोय काळ म्हणून. म्हणजे आता पुढचा काळ असा आहे की ज्याच्यामध्ये माणसांची सगळी कामं आता कम्प्युटर करणार आहे, म्हणजे इंटरनेटचं पण बूम येणार आहे. अशा वेळेस मला असं वाटतं की आपण ना स्वतःला अपग्रेड करायला हवं. पण आपण अजून आपल्या ऑफिसमध्ये डॉस ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय, तर तसं चालणार नाही ना सर. आता टेक्निकली पण आपल्याला पुढे झालं पाहिजे, म्हणजे ॲडव्हान्स व्हायला पाहिजे. तुझ्या सजेशन तुझ्याकडे ठेव. ऑफिसमध्ये काय सुधारणा करायच्या ते मी ठरवेन योग्य वेळी. योग्य वेळ ती असते सर जेव्हा आपण पहिल्यांदा त्या गोष्टीची सुरुवात करतो. इतरांनी सुरुवात करण्यासाठी आपण का थांबायचं, आपण कधी सुरुवात करायची. माझं काम मला करू दे. पहिल्याच दिवशी तू त्यात डोकं खुपसू नकोस. मालकाला सांगतोस कंपनी मागासलेली आहे म्हणून. नाही सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त आपल्या फायद्याचं बोलतोय. त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं तू आगाऊ आहेस. माझे हात दगडाखाली होते म्हणून, नाहीतर धक्के मारून हाकलून दिलं असतं तुला. ठीक, कामाला लाग. चल. काय मिळाला का प्रसाद? तरी सांगत होतो साहेब, काय सांगताय ते आधी करा. चांगली सजेशन दिली होती साहेबांना, कंपनीच्या फायद्याचीच होती. आधी कंपनीत टिका, मग सांगा फायदे. का नाही टिकणार, का नाही टिकणार? तुमच्या साहेबांनी मला नोकरीवरती घेतलंय, म्हणजे सगळ्यांमध्ये मी बेस्ट होतो कॅन्डिडेट म्हणून मला त्यांनी नोकरी दिली. विसरा आहे, साहेबांना मुळात तुम्हाला द्यायचीच नव्हती नोकरी. अहो रिजेक्ट केलं होतं तुम्हाला. तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे ना, ती फक्त राजनंदिनी मॅडममुळे. काय सगळ्या ऑफिसमध्ये तीच चर्चा आहे. मला सांगा, चला कामाला लागा. मॅडमच्या मेहरबानीमुळे नोकरी मिळाली आहे, टिकवा. राजनंदिनी सरंजाम. झालं? नंदिनी, अगं ये नंदिनी, अगं कमाल झाली आज. काय झालं? अगं आपल्या टेक्सटाईल कंपनीचा मार्केट शेअर आकाशाला भिडलाय. अगं मार्केटमध्ये बोलबाला झालाय. अरे वा, लोक आपल्या कंपनी बद्दल सेल्सचे आकडे घेऊन बोलतायत. वा, छानच न्यूज आहे ही. पण स्नेहलता, हे सगळं श्रेय नंदिनीच आहे. छे काहीतरीच काय. अरे ऑफकोर्स नंदिनी, अगं तू या कंपनीत नवीन विचार आणलेस, नवीन कल्पना मांडल्यास, त्या इम्प्लिमेंट केल्यास, आणि म्हणून आपली प्रगती होतीये. खरे, राजनंदिनीचा परिसस्पर्श सगळ्या गोष्टींना झालाय. तुम्ही दोघं खूपच कौतुक करता माझं. आणखीन एक मोठी न्यूज द्यायची आहे. वा, आज एकावर एक गुड न्यूज देत आहे. काय झालंय काय? अगं गेले कित्येक महिने या प्रोजेक्ट वरती मी काम करत होतो, ते आता फळाला आलंय. उद्याचा दिवस खास आहे, तेव्हा उद्या एक खास प्रॉडक्ट मी लॉन्च करायचं ठरवलंय. कुठलं दादासाहेब? उद्या माझ्या नंदिनीचा वाढदिवस आहे, तेव्हा राजनंदिनी नावाची साडी आणि फॅब्रिक मी बाजारात आणणार आहे. अरे वा, छान. दादासाहेब, हे खूपच छान आणि मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. दादासाहेब, थँक्यू सो मच. नंदिनी, मोठी हो बेटा, खूप मोठी हो. अगं तुझ्यामुळे आपल्या कंपनीची प्रगती होणार आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. पण आणखीन आहे तुझं लग्न. दादासाहेब, आता पुन्हा पुन्हा हा विषय नको ना. मी लग्न करायचं ठरवलं की मी तुम्हा दोघांना सांगेन, ओके? नंदिनी, हा विषय टाळून चालणार नाही. चल जयडू, मी तुझ्यासाठी नवीन व्हिडिओ गेम आणलाय. कुठला? सुपर मारिओ. या चला ये. मी आज सकाळीच बोलले तिच्याशी याबद्दल, पण तिच्या फारच वेगळ्या कल्पना आहेत जोडीदाराबद्दल. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. अगं इतकी गुणी आणि सुंदर मुलगी म्हणून काळजी वाटते.
तिला जोडीदार साजेसा मिळायला हवा. तिला समजून घेणारा, सांभाळणारा. मिळेल, नक्की मिळेल. अण्णा आज आपली नोकरी पक्की झाली. खरं तर आपण मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी करू शकलो असतो, पण म्हणलं पार्टी करायची ती अण्णाच्या गाडीवर. अण्णा तुला सांगतो, तेरा वड़ा पाव इस दुनिया में सबसे अच्छा वड़ा पाव है. मैंने भी अपने भाई से सीखा है. हाँ? हाँ. उसका गाड़ी रहता था ना उधर जवेरी बाजार में, हाँ. बहुत गर्दी रहता था उधर. अच्छा. उसके साथ काम भी करता था. हाँ. वहीं से सीख लिया. अच्छा है. आपण जाऊया तिकडे एकदा वडापाव खायला. हाँ जाओ ना. काय राजा? अब नहीं है वो. क्यों? वो पिछले साल बॉम्बस्फोट हुआ ना, उसमें मारा गया. होता है अण्णा, क्या है, ये मुंबई है. मुंबई इथे कधी काही घडू शकतं, है ना. ऑफिस मधून कुठे गेला तर तू? आज माझ्या हातात एक बॉम्ब लागलाय. बॉम्ब. ए हळू बोल जरा, अजून प्रकरण ताज आहे. नीट सांग काय झालंय. विलास, खबर अशी आहे ना की मला वेळ लागले. वेळ नाही, ते दिसतच आहे तुला वेळ लागलाय ते, पण जरा नीट सांग काय झालं. तुला माझी नोकरीसाठी शिफारस कोणी केली असेल? वीरबाबामुळे मिळाली नोकरी तुला. हे बघ, तू इंटरव्ह्यू देऊन घरी आला होतास त्यावेळेस मिळाली नाही म्हणालास, आणि मग म्हणालास मिळाली. याचा अर्थ काय होतो? आज तर मोठा बॉम्ब आहे जो आज फुटलाय. माझी शिफारस कोणी केली माहिती? कोणी? राजनंदिनी. कोण राजनंदिनी? अरे राजनंदिनी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, त्याचे मालक दादासाहेब, त्यांची एकुलती एक सुंदर मुलगी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे जिचा जप तू करत होतास ती? तीच. तुला म्हणलं ना माझ्या रिक्षात ती घुसली, हा. मी तिला लिफ्ट दिली. हा. जालिंदर साहेबाच्या ऑफिस मध्ये होती बघ, तीच ती. आवडले रे मला, जाम सुंदर आहे. अरे जरा आजूबाजूला बघ. तुझ्या नोकरीची पार्टी द्यायला कुठं आणलेस? अण्णाच्या गाडीवर, फुटपाथवर? विलास, लग्न करावं ना अशा पोरीशी. ती तुला गेटवर तरी उभा करेल का? तुला सांगतो विलास, तिला नक्की काहीतरी माझ्यात आढळलं असणार, म्हणूनच तिने माझी शिफारस केली असणार. कीव आली असेल तुझी. तिला वाटलं असेल कुणीतरी बिचारा आहे, त्याला नोकरी मिळेल, जेवणाचे वांदे मिटतील म्हणून. जरा बरं बोल की. नाही पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं माझ्याबद्दल. खरंच काहीतरी वेगळं होतं. तू जरा स्वप्नातून फुटपाथवर ये. हा, वडापाव खा, म्हणजे जरा तुला आपल्या परिस्थितीची जाणीव होईल. तू ना नुसतं त्या पीर बाबावरती विश्वास ठेवतोय. माझा स्वतःवरती विश्वास आहे, आणि म्हणून मला जे हवंय ना त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो. मला उशीर झाला कारण मी गेलो होतो तिच्या बंगल्याबाहेर तिची माहिती काढायला. तिच्या नोकराला पकडलं. हो, कोण तुम्ही? राजनंदिनी इथेच राहते ना? नाही नाही, पण तुम्ही कोण? मी तिचा मित्र, फार जुना मित्र. फक्त अनेक वर्ष मी परदेशात होतो ना. वाटत नाही. इथे भारतात हे असंच राहावं लागतं मला. असंच राहतो मी. लोकांना एकदम आवड वाटतं नाही तर. आले ना इथे, भारतात आलो की सगळ्यांना भेटतो मी. जुने फ्रेंड सगळे आपले. राजनंदिनी तेवढी राहिली होती. तिचा काही पत्ताच नाही होता ना, तेवढ्यासाठी तिला भेटायला मुंबईत आलोय मी. हे बघा साहेब, मी ड्युटीवर आहे. तिथे तुमच्याशी असं बोलत उभं राहू शकत नाही. तुम्ही सिक्युरिटीशी बोला आणि आत जा. ऐका 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 ऐका.
सॉरी, तुमचं नाव? मी सर्जेराव. सरचेराव. आता माझ्या लक्षात आलं, राजनंदिनीच्या तोंडून तुमचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं होतं. तुम्ही लहानपणापासून काम करता ना इथे? हो. हा, राजनंदिनी तुमच्याविषयी खूप बोलायची. आता माझी खात्री पटली की ही राजनंदिनी तीच. आता काय झालं असतं, मी आपला राजनंदिनी म्हणत घरात गेलो असतो, ती राजनंदिनी दुसरीच निघाली असते तर माझा पोपट झाला असता ना. कसं आहे साहेब, ताई साहेब एकदम बिझी असतात, तरी नशीब आज लवकर घरी आल्यात. काय करते ती आता? काय करते म्हणजे? अहो एवढी मोठी कंपनी आहे, ती चालवतात. नाही नाही, तसं नव्हतं मला विचारायचं. मला विचारायचं होतं की म्हणजे आता जर तिचं लग्न झालं असेल तर आधी ती जे काही करत असेल ना ते आता ती करत नसेल, म्हणजे ते विचारायचं होतं की आता नेमकं काय करते, म्हणजे घोळ नको व्हायला. नाही नाही नाही, ताई साहेबांचं अजून लग्न झालेलं नाही. दादा साहेबांबरोबर कंपनी सांभाळत. हो का? हो. अरे वा, छान. नाही काय आहे, म्हणजे माझ्याकडे फॉरेनची बरीच प्रपोजल्स आहेत ना. फॉरेन म्हणजे परदेशातली बरीच प्रपोजल्स आहेत माझ्याकडे. तिचा फायदाच आहे त्याच्यात. अहो मग साहेब डायरेक्ट ऑफिसमध्ये भेटा ना त्यांना जाऊन. कसं आहे, ताई साहेब सकाळी लवकर उठतात, बरोबर आहे, मग जातात जॉगिंगला. म्हणजे तू त्या नोकराचा इंटरव्ह्यू घेतला? त्याला आधी मला पटवून द्यावं लागलं की मी तिचा फॉरेन वरनं आलेला जीवश्य कंठस्थ मित्र आहे. मग काय, मग मला सगळी माहिती मिळाली. सकाळ ते रात्र ती काय काय करते ते सगळं आपल्याला कळेल. मग आता पुढे वाढदिवस कोणाचा? राजनंदिनीचा. उद्याच आहे. मला सर्जेरावकडनं उद्याची खबर मिळाली वाढदिवसाची. असा चांगला चान्स सोडणार नाही मी बिलास. नाही पण काय करणार आहेस तू? काय उपयोग काय? मला लग्न करायचं तिच्याशी, राजनंदिनीशी. लग्न? लग्न? तुला लग्न करायचं, ते सुद्धा त्या इंडस्ट्रीच्या मालकीनीशी? ती सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहे, म्हणूनच मला तिच्याशी लग्न करायचंय ना सोनिया. तुला कळत कसं नाही? सगळीच अक्कल पीर बाबा चालवणार आहे का? तू स्वतःची बुद्धी कधी चालवणार आहेस? हे बघ, तू वाटेल ती स्वप्न बघू नको. हे बघ विलास, मला ना त्या घरातल्या स्टोचा आला कंटाळा. मला माझ्या बंगल्यातलं किचन असं ऐसपैस हवंय, आणि त्याच्यासाठी मी राजनंदिनीला प्रेमात पाडणार, तिच्याशी लग्न करणार आणि हळूहळू सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज माझ्या नावावर करून घेणार. हे है अपना प्लॅन, आणि ह्याची तयारी सुरू होणार उद्यापासून. चिअर्स अण्णा, चिअर्स. गजा, अरे कुठे आहे तुझी राजनंदिनी? येईल येईल. तिच्या दर वाढदिवसाला ती इथे येत असते असं तिच्या नोकऱ्याने मला सांगितलं. त्यानं शेंडी तर नाही लावली ना? हे विलास, या गजाला शेंडी लावणारा अजून जन्माला यायचा आहे. बघितलं? आता मागं